नरवीर तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी राज्यभर विविध उपक्रमांद्वारे साजरी करण्यात आली। गड आला पण सिंह गेला अशा शब्दात शिवाजी महाराजांनी ज्या वीराच्या बलिदानाचा गौरव केला त्या नरवीर तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी पुण्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। नरवीर तानाजीवाडी येथील नरवीर तानाजी तरुण मंडळाने मी जिजाऊ बोलते, शिवचरित्र, जाणता राजा या 3 पात्री नाटकांचे आयोजन करण्यात आले होते। फेकून दिली आणि शेजारी सह्याद्रीच्या मांडीवर भंडारा डोंगरावर जाऊन त्यांनी कळवळून विठुरायाला साकडं घातलं। मूर्ती हे जन देखावे ना डोळा, पण त्याच वेळेला तुका म्हणे ऐशा नरा मोजून माराव्या पैजारा। तुका म्हणे भरे देऊ काशीची लंगोटी, पण नाठाळाचे माथे हणू काठी। आता आपण आहोत शिवाजीनगरच्या नरवीर तानाजी मालुसरे मित्रमंडळाच्या या ठिकाणी। यांनी सुद्धा मोठ्या उत्साहामध्ये आज विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या या शूर अशा सेनानीचं चिंतन करण्यासाठी, अभिष्ट चिंतन करण्यासाठी या ठिकाणी एकत्र जमलेले आहेत। या मंडळाचे सर्व सदस्य, ज्येष्ठ सदस्य या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार काय सांगाल। तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी आहे, कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। नरवीर तानाजी तरुण मंडळ दरवर्षी हा बागायत दास नवमीला तानाजी पुण्यतिथी निमित्त या ठिकाणी दरवर्षी कार्यक्रम या ठिकाणी घेत असतात आणि त्या नरवीर तानाजी मालुसरेंच्या कार्याबद्दल सर्वांना माहिती व्हावी त्याबद्दल आणि इतिहास आपण वाचतो। गड आला पण सिंह गेला, ज्यांनी पावनखिंड लढवली असे तानाजी मालुसरे, त्यांच्या इतिहासाबद्दल सर्वांना माहिती आहेत। पण तरीसुद्धा दरवर्षी आमचे नरवीर तानाजी तरुण मंडळ एक सामाजिक कार्य म्हणून या ठिकाणी हा उपक्रम चालू करत आहे। निश्चितच या ठिकाणी विविध उपक्रम केले जातात। या मंडळाच्या विविध उपक्रमांविषयी आपण जाणून घेणार आहोत। सर, आपले जे मंडळ आहे ते कशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवतं वर्षभर, त्याबद्दल थोडक्यात सांगा सर। आमचे हे मंडळ आहे नरवीर तानाजी तरुण मंडळ, वर्षभरात येणारे सर्व जे कार्यक्रम आहेत, विविध राष्ट्रपुरुषांच्या जयंती किंवा राष्ट्रीय सण असतील किंवा गुढीपाडवा म्हणा, अशा काही जे विविध सण आहेत हे सगळे साजरे आम्ही करतो। त्याचप्रमाणे जे राष्ट्रपुरुष झाले त्यांच्या सुद्धा पुण्यतिथी जयंती आम्ही साजरे करत असतो। दास नवमी या दिवशी नरवीर तानाजी मालुसरे यांनी कोंढाण्यासाठी आज बलिदान केलं आणि त्यासाठी त्यांचा ज्वलंत इतिहास आपल्या युवकांना प्रेरणा देईल त्यासाठी आम्ही विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत। या कार्यक्रमाला तरुणांचा प्रचंड प्रतिसाद आहे। नरवीर तानाजी एक अतिशय महत्त्वाचं व्यक्तिमत्व या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आलं आणि त्या याच्यावरनं हे शूरत्व, त्यांचं कर्तृत्व या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन नरवीर तानाजी शिवाजीनगर विभागातील या वाडीने एक आदर्श पुरुषाचं स्मारक पुतळ्याच्या स्वरूपामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि त्याच्यातनं या परिसरामधील तरुण व्यक्तींनी प्रेरणा, स्फूर्ती घेऊन आपल्या देशाविषयी, राज्याविषयी, जनतेविषयी प्रेम या ठिकाणी व्यक्त व्हावं, त्याच्यातून प्रेरणा घेऊन दरवर्षी या नरवीर तानाजी मंडळच्या सर्व कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये कार्यक्रम या परिसरामध्ये आयोजित केलेले आहेत। मला या निमित्तानं दुहेरी समाधान आहे की मी 76 ते 80 या काळामध्ये इथे ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि आमच्याच काळामध्ये या ठिकाणी गदी माडगुळकर, प्राचार्य शिवाजीराव भोसले आणि त्या काळचे तत्कालीन शिवाजीराव भोसले नगरसेवक या तिघांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उद्घाटनाचा, पुतळ्याच्या अनावरणाचा आम्हाला ऐकायला मिळाला आणि त्या निमित्तानं इतक्या वर्षानंतर त्याच पुतळ्यासमोर आम्हाला आमची कला मला विद्यार्थ्यांच्या रूपानं, माझ्या मुलांच्या रूपानं सादर करण्याची संधी मिळते, असा दुहेरी आनंद या निमित्तानं मिळतो। या नरवीर तानाजी वाडीचं नावच मुळात नरवीर तानाजी वाडी म्हणजे तानाजींचं स्मरण म्हणून या गावाला नरवीर तानाजी वाडी हे नाव दिलेलं आहे। या गावात सर्व 12 महिने उत्सव साजरे केले जातात आणि तानाजी मालुसरेंचा उत्सव हा स्वर्गीय आमदार शिवाजीराव भोसले यांच्यापासूनच, त्या प्रेरणेने दरवेळेला हा उत्सव साजरा करत असताना आज त्यांचेच चिरंजीव आमदार अनिल शिवाजीराव भोसले आणि सौ रेश्माताई अनिल भोसले यांच्या प्रेरणेने या ठिकाणी दरवर्षी हा उत्सव साजरा केला जातो। या प्रत्येक कार्यक्रमात सर्वजण गावातले हजेरीने भाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करतात। असाच कार्यक्रम आम्ही दरवर्षी यापुढेही चालू ठेवू आणि त्याबद्दल कुठल्या प्रकारची शंका असणार नाही।
निश्चितच आपण पाहू शकतो की जसं की आपल्या सर्वांनाच माहीत आहे, तानाजी मालुसरे यांचं बलिदान सर्वांना ज्ञात आहे. स्वतःच्या मुलाचं लग्न सोडून स्वराज्यासाठी त्यांनी बलिदान दिलेलं आहे. याच योद्ध्याचं चिंतन व्हावं, हा योद्धा समाजापुढे यावा, लहान मुलांना यातून प्रेरणा मिळावी, या स्तुत्य हेतून या तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं दरवर्षी हा उत्सव साजरा करण्यात येतो. इथून पुढेही साजरा करण्यात येईल. लहान मुलावरती याच्यातून जेणेकरून त्यांचा आदर्श निर्माण व्हावा, हा स्तुत्य हेतू समोर ठेवून या प्रकारचं आयोजन पुढेही करू, अशा प्रकारे या ठिकाणी सांगण्यात येत आहे. कॅमेरा पर्सन सौरभ बुचकेसह दीपक पाठक, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पुणे.